मागच्या 7 महिन्यांपासून वेतन थांबविल्यानं माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांच्या विरोधात जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यालयातील शिक्षकांचे जुलै 2024 पासूनचे वेतन न झाल्यामुळे शिक्षकांसमोर उपासमारीची वेळ आली। कोणतीही सूचना न देता किंवा कसल्याही प्रकारची सुनावणी न घेता लातूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांनी विद्यालयातील शिक्षकांचे वेतन थांबवल्याचा आरोप अण्णाभाऊ साठे विद्यालयातील मुख्याध्यापिका ज्योती तेलंगे यांनी केलाय। माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांच्या विरोधात लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडे तक्रार केल्याचे तेलंगे यांनी सांगितले। तत्कालीन शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांनी आपणास जानेवारी 2022 पासून प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून नियुक्त केले असताना मापारी यांनी दुसऱ्या व्यक्तीस तसा अप्रूव्हल दिल्याचे तेलंगे यांनी सांगितलंय। तर याबद्दल माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांना बोलले असता तसा कोणताही प्रकार झाला नाही आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानेच आपण संबंधित शाळेवर कारवाई केलेली आहे आणि आपण कोणत्याही व्यक्तीला अप्रूव्हल दिले नसल्याचे त्यांनी सांगितले। संस्थेच्या अंतर्गत वादामुळे माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही काम करत असल्याचे शिक्षण अधिकारी मापारी यांनी सांगितलंय। हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर। नमस्कार, मी श्रीमती ज्योती देवचंद तेलंगे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे येथे 2006 पासून सहशिक्षिकेचे काम करत आलेले आहे आणि सध्या 14/1/2022 रोजी मला ईओनी शासकीय पद्धतीने अप्रूव्हल दिलेला आहे आणि शासकीय कामकाजाचं प्रभारी अप्रूव्हल दिलेला आहे। त्याप्रमाणे मी आज तागायत आजपर्यंत शाळेचे पूर्ण कामकाज, शाळेचे शालेय पोषण, शाळेचे युडायचं काम, विद्यार्थ्याचं अपर आयडीचं काम, प्रत्येक गोष्ट मी तळमळीने, इमानदारीने आणि प्रामुख्याने मी इथं आज तागायत करत आहे। हे करत असताना जुलै 2024 मध्ये अचानकपणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मापारी साहेब यांनी अनधिकृतपणे माझी पेमेंट बंद केलेली आहे। कुठलंही पत्र न देता, कुठलीही सुनावणी न घेता, कुठलंही काही मला न घेता त्यांनी अचानकपणे माझे वेतन थांबवलेले आहे। कारण की का, आणि जेव्हा मी त्यांना विचारायला गेले तेव्हा त्यांनी मला धमकीवजा बोललेले आहेत आणि जर त्यावेळेला एकच भाषा बोलतात की तुमच्या शाळेची मी मान्यता घालवतो, तुम्ही नीट करा, नाही तर तुमच्या शाळेची मी पूर्णतः मान्यता घालवणार आहे। मग ज्या वेळेला मी मापारी साहेबांकडे न्याय मागाय गेले की साहेब मी कामकाज करते, तुम्ही अप्रूव्हल दुसऱ्यांना कसं काय देतात, तर तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कामकाज करत राहा, मी दुसऱ्यांना अप्रूव्हल देत राहील। ही त्यांची प्रत्येक वेळेला हीच भाषा होती। आणि मग याच प्रकारे मला असं म्हणायचंय की सर आज तागायत पर्यंत त्यांनी एकाला अप्रूव्हल दिला आणि विनाकारण माझ्यावरती अन्याय करू लागलेले आहेत आणि याच आज तागायत पर्यंत मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यालयात विद्यार्थ्याला अध्यापनाचे काम अद्याप मी करत आहे। सर्व कामकाज मी प्रभारी मोडचं अद्याप अत्यंत प्रामाणिकपणे कामकाज पार पाडत आहे। त्या अनुषंगाने आज तागायत माझी जुलै 2024 पासून अनधिकृतपणे त्यांनी माझे वेतन थांबवलेलं आहे आणि ते वेतन थांबवल्यामुळे माझे मुलंबाळ आणि माझं कुटुंब अतिशय उघड्यावर आलेलं आहे। आणि सर समाजातला घटक म्हणून मी एक मागासवर्गीय महिला आहे, त्या अनुषंगाने माझ्याकडे जगण्याचं किंवा उपजीविकेचं कुठलंही असं साधन नाही की मी त्याच्यावर जगू शकेल। म्हणून मी फक्त माझ्याकडे हेच आहे की मी नोकरी करून माझ्या कुटुंबाची आणि माझ्या मुलांची उपजीविका भागवू शकते, एवढंच माझ्याकडे साधन आहे। आणि त्यानंतर मापारी साहेब युवच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर येथील नागेश मापारी साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी काढलेल्या चुकीच्या पत्रामुळे सेवा मुक्त मुख्याध्यापक ते शाळेवर आले। 11 तारखेला 11/12/2024 ला ते शाळेवर आले आणि त्यांनी त्यांच्यासोबत काही संघटनेचे लोक सुद्धा आले, काही बायका आल्या, काही मुलं आले, काही पोरं आले। त्यांनी एवढं मोठं संघटन घेऊन आले आणि त्यावेळेला त्यांनी इतकं म्हणजे त्यावेळेला मी 11 तारखेला 11:10 सर्व शिक्षक शाळेवर होते, सेवक त्यांच्या कामामध्ये होते, लिपिक त्यांच्या कामामध्ये होते आणि मी ऑफिसमध्ये माझ्या विद्यार्थ्यांचे अपर आयडीचे काम चालू होते। कारण विद्यार्थ्यांचे काही अपर आयडी राहिलेले होते, त्याच्यामुळे मी थोडीफार अपर आयडी माझं 77% अपर आयडीचं काम झालेलं होतं त्यावेळेला आणि अपर आयडीचे मुलांचे फॉर्म भरणं माझं चालू होतं। अचानकपणे मी एकटी असताना DS नरसिंगे, मुंडे, अश्रुबा नरसिंगे हे अचानकपणे 5-6 जणांचा घेराव घेऊन डायरेक्टली माझ्या ऑफिसमध्ये आल्या टेबलावर त्यांनी आदळापट केली। माझे शासकीय जे कागदपत्र विद्यार्थ्यांचे अपार होते ते अस्तव्यस्त फेकून दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी हे चल तू उठ, तू काय ह्या शाळेची मालकी नाहीस का, तर शाळेच्या बाहेर हो आणि तू जर पोलिसात गेली
तर तुझे तुकडे तुकडे करून देऊ. आणि जरी तुकडे तुकडे जरी करून दिले तरी तिथं जरी तू पोलीस स्टेशनला गेलीस तरी ते माणसं सर्व आमचे आहेत, ते आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, ही भाषा वापरली. आणि मला माझं मोबाईल पर्स मध्ये असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं काहीच करता आलं नाही. मी अचानक ऑफिसच्या बाहेर आले. मी बाहेर आल्या तेव्हा सगळे विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्या अध्यापनाचं काम सोडून ते बाहेर आले. 11-12 खुर्च्या लाल कलरच्या घेऊन ते माणसं बाहेरच होते. DS नरसिंगे सेवा मुक्त मुख्याध्यापकांनी फोन केल्या त्यांनी ते खुर्च्या, ते माईक सिस्टम सर्व काही घेऊन आले. V आकाराच्या खुर्च्या ग्राउंडवर मांडल्या, शिस्तबद्ध मांडल्या आणि व्यवस्थित बोलू लागले. पण जे काय माझ्या ऑफिसमध्ये झालं तो व्हिडिओ त्यांनी अपलोड केला नाही, कारण ते एकदम जाणून बुजून त्यांनी सूडबुद्धीने केलेलं होतं. आणि इथं आल्यानंतर थेट लाईव्ह प्रेक्षेपण त्यांनी बसलेल्यांचं केलं आणि माझा जे ऑफिसमध्ये त्यांनी गोंधळ केला त्याचं केलेलं नाही. तर याच्यावर माझी सर्व प्रशासनाला आणि विनंती, आणि ह्याची मापारी साहेबांनी असं अनाधिकृत पत्र दिल्यामुळं यांची आम्ही तक्रार सुद्धा CO साहेबांकडे केलेली आहे. आणि त्याच्यामुळे सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की मला सर्व क्षेत्रातून न्याय मिळावा आणि माझी वेतन पूर्वग्रत चालू राहावी. कारण मी आज तागायत, मी स्वतःच्या कष्टातून किंवा मी सध्या व्याजबट्टीनं पैसा करून मी शाळा उभी केलेली आहे सर. कारण माझ्याकडे शालेय पोषणला कुठून काही येत नाही, कारण माझं शालेय पोषणाचं वेतन सुद्धा थकीत त्यांनी ठेवलेलं आहे. आणि आज तागायत सर्व शालेय पोषणचं सुद्धा सर्व आहार मी सगळं शाळेला व्यवस्थितपणे पार पाडते. एवढीच कळकळीची विनंती आहे की सर माझ्यावर उपासमारीची वेळ यायला लागली आहे. माझे पूर्वग्रत वेतन चालू ठेवावे आणि संबंधित जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश महापारी यांना कडक कारवाई करण्यात यावी, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. संस्थेने वगैरे तुमच्यावर काही कारवाई केलेली आहे का? माझ्यावर संस्थेनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, तसेच माझ्यावर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा केलेली नाही तात्कालीन. कारण की त्याच वेळेस उलट मला अप्रूव्हल दिलं त्यांनी की तुम्ही कामकाज करा म्हणून. हे कुणीही केलेलं नाही. विनाकारण मापारी साहेब कुठल्याही पत्राचा अनुषंगानं कुठलाही संदर्भ न घेता विनाकारण त्यांनी मला विनाकारण असे तोंडी सांगतात की तुम्हाला निलंबन केलंय तुम्हाला, पण त्यांनी मला लेखी पत्र दिलं नाही. निलंबन तुमचं रद्द केलंय, तुमचं पद रद्द केलंय असं त्यांनी कधी मला सांगितलं नाही किंवा लेखी बिलकुल दिलं नाही. मी ज्या वेळेला न्याय मागायला गेले त्यांना त्या वेळेला ते हसत एकदम टाइमपासचे वाक्य दिले की नाही मॅडम तुम्ही काम करा, अप्रूव्हल त्यांना दिले, तुम्ही काम करा ना, मी कुठं तुम्हाला काय म्हणतो, ही भाषा. आणि कित्येक वेळी मला त्यांनी 6-6:30 वाजेपर्यंत पत्र मी ज्या पत्राची मागणी केली त्यावेळी त्यांनी मला पत्र दिलेले नाहीत. कारण की आता गर्दी आहे, दुपारच्या नंतर या, 6च्या नंतर या, ऑफिसच्या नंतर या, हे त्यांनी मला बार म्हणलेले आहे. अशा प्रकारचं त्यांनी माझ्याशी कुठल्या प्रकारचं ते मला माहित नाही, पण त्यांनी आता जाचक असे माझ्यावर म्हणजे वाईट मनावर माझा परिणाम होईल असं त्यांनी मला वागणूक दिलेली आहे. तरी सर्व प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की माझी पूर्वग्रत पेमेंट चालू करण्यात यावी आणि ईओवर ह्यांच्यानुसार जे काही त्यांनी हे कृत्य केलं असं दुसऱ्या महिलासोबत होऊ नये. कारण मी मागासवर्गीय महिला, असं दुसऱ्या महिलासोबत कुणासोबत होऊ नये, त्यामुळे मी ही पावलं उचललेली आहेत आणि त्यांना योग्य ती कठोर शिक्षा त्यांच्यावर करण्यात यावी. मागील 7 महिन्यापासून नाही, मागील साधारणतः 2 वर्षापासून संबंधित विद्यालयात वेगवेगळ्या याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल आहेत आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळे निर्णय झालेले आहेत. त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. मी आधी पण आपल्याला सांगितलं की यात माननीय उच्च न्यायालयानं जे वेगवेगळे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणेच कारवाई झालेली आहे. आरोपाबद्दल तर मला अजून काही माहिती नाही, परंतु विद्यालयाची जी परिस्थिती आहे ती आमचे उपशिक्षणाधिकारी यांनी आता मागच्या आठवड्यामध्ये चौकशी अहवाल दिलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे जे काय असेल ते कारवाई करण्यात येईल. माननीय उच्च न्यायालयात मुख्याध्यापकाच्या बाबतीत वेगवेगळे याचिका दाखल आहेत आणि त्यात वेगवेगळे निर्णय आहेत. त्यामुळं सध्या तरी स्टेटस को आहे. स्टेटस को असल्यामुळं त्याबाबत स्पष्ट सांगता नाही येणार. नाही, आता नवीन अप्रुव्हल कुठल्याही व्यक्तीला देण्यात आलेली नाही. आता ते तेवढं सांगता नाही येणार किती वर्षापूर्वी त्या दिलेल्या आहेत, कारण की शाळा खूप जुनी आहे आणि सर्व शिक्षक खूप जुने आहेत. माननीय उच्च न्यायालयाचं मी सांगितलं तुम्हाला की माननीय उच्च न्यायालयाचे जे वेगवेगळे निर्देश आहेत त्याच्याप्रमाणेच या कार्यालयाकडून कारवाई होते. अल्टरनेट 2 वेगवेगळ्या संस्थेमध्ये डिस्प्यूट आहे आणि 2 वेगवेगळे जे लोक आहेत त्यांनी एकमेकांच्या विरोधात केलेली आहे आणि त्यात स्टेटस को आहे. त्याच्यात भाष्य करणं जरा उचित होणार नाही. माननीय न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांचंच निघत होतं, काही 1-2 लोकांचे नव्हते निघत होतं. ते मुख्याध्यापक श्रीमती तेलंगे म्हणून मुख्याध्यापक होत्या 8 महिन्यापूर्वी पूर्वी. हे काम केलेलं आहे.
आणि ते विधायक काम करत असताना मला या पूर्ण कार्यकाळामध्ये किती त्रास झाला आणि किती माझ्यावर अन्याय झाला. 1993 मला शाळेला मान्यता मिळाली. मान्यता मिळाल्याबरोबर बिगर डोनेशनचे कर्मचारी घेतलो. फक्त त्यांची जेवणाची व्यवस्था केली. बोर्डिंग त्या ठिकाणी गावामधले विद्यार्थी, मला एक अण्णाभाऊ साठेचं नाव शाळेला असल्यामुळे विद्यार्थी मिळाले नाहीत. बाहेरले विद्यार्थी आणून मी शाळा टिकवली. आणि नंतर मग संस्थेचे जे संस्थाचालक आहेत यांचं हित लक्षात घेऊन मी संस्थाचालकाचे मुलं नोकरीवर घेतले. मग नोकरीवर घेतल्यानंतर त्या मुलांना हव्यास सुटला, मला हेडमास्तर करा म्हणून तेव्हापासून ते भांडण पेटलं. मग असं करत करत गावामध्ये जी शाळा होती ती गावातली शाळा मी स्थलांतर करून लातूरला आणली. आणि लातूरला आणल्यानंतर मग तो जी संस्थाचालकाचा मुलगा आहे तो मला हेडमास्तर करा म्हणत असल्यामुळं मग समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांच्या विचारानं मी त्याला हेडमास्तर केलं. हेडमास्तर केल्यानंतर त्यांना जास्तच हव्यास सुटला. मग विचार ज्यानं केला की ही जागा, ही संस्था आपण हडप करावी. हडप करण्याच्या उद्देशानं मग मी दर वर्षाला चेंज रिपोर्ट मंजूर करून घेत होतो. संस्थेतले काही संस्थाचालक मयत झाल्यामुळे त्या ठिकाणी दुसरी माणसं घेतल्यानं बहुमतानं घेतली. ती घेतल्यानंतर पुन्हा या हेडमास्टरनं काय केलं, त्याचा चुलता जो अध्यक्ष आहे तुकाराम नरशिंगे हा अध्यक्ष होता. आणि मग त्याच्या मदतीनं बाहेरले कुठले तरी माणसं, अनोळखी माणसं एकत्र करून आमच्या खोट्या सह्या करून आमचे चेंज रिपोर्ट मंजूर झालेले असतानाही त्यांनी दुसरे चेंज रिपोर्ट तिथं दाखल केले. आणि कोर्टामध्ये दाखल केल्यामुळे कोर्ट मॅटर चालू झालं. कोर्टाला काय कसलाही कागद दिला तरी त्याच्यावर किस काढण्याचं काम त्यांचं असतं. मग तारखेपेक्षा मग यांनी एक आयडिया केली की कोर्टात भांडण आहे, संस्थेचं कोर्टात भांडण आहे, तुम्ही सचिव नाही, तुम्ही संस्थाचालक नाही, आमचं मनमानी चालू. त्या माणसानं आतापर्यंत एकही रजा घेतली नाही. शालेय पृष्ठदिन त्याच्याकडे नाही. विद्यार्थी हाजऱ्या, त्याला 14 मागण्या मागितल्या होत्या मी, पण त्यांनी एकही मागणी दिली नाही. आणि मग मी शिक्षणाधिकाऱ्यांना माहितीचा अधिकार टाकून मागणी मागण्याचा प्रयत्न केला, तरी पण दिले नाही. मग शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. सुनावणीच्या ठिकाणी त्यानं उलट मला धक्केबुक्के केले, शिवगाळ केली. आणि परत मग शिक्षणाधिकाऱ्याला एक पत्र दिले की याची खात्याने चौकशी करा. चौकशी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी इथे येऊन केली. चौकशी केल्यानंतर त्या चौकशीच्या अहवालामध्ये त्यांच्याकडे एकही पुरावा सापडला नाही. कसले रजिस्टर सापडले नाही, प्रोसिडिंग बुक सापडलं नाही, काहीच नाही. मनमानी रजा रजिस्टर नाही, काही सुद्धा सापडलं नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी तसाच अहवाल दिला आम्हाला की या व्यक्तीकडे काही सुद्धा नाही, तर यावर योग्य ती तुम्ही कारवाई करा आणि कारवाई करून आम्हाला अहवाल सादर करा असं म्हटल्याबरोबर आम्ही त्याच्यावर चौकशी समिती नियुक्त केली. चौकशी समिती नियुक्त केली, त्याला पत्र पाठवले, तुझा प्रतिनिधी दे म्हटलं, त्याने प्रतिनिधी दिला नाही. चौकशी समितीला हजर झाला नाही. मग चौकशी समिती जवळजवळ महिना दीड महिना चालली. त्याच्यामध्ये चौकशी समितीतल्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला अहवाल दिला की हा शाळामुक्त करण्याच्या लायकीचा, याला शाळामुक्त करणे हीच शिक्षा योग्य आहे असं म्हटल्याबरोबर मग आमची संस्थेची बैठक घेतली. बैठकीमध्ये ठराव घेतला आणि ठराव घेऊन त्याला 31/3/2021 सेवामुक्त केलं. कारण हे करण्याचं कारण काय होतं, तर केवळ संस्था हडप करण्याचा प्लॅनिंग त्याचा होता. खोटं नाटक करून संस्था, जागा सर्वच हडप करावं हा त्याचा प्लॅनिंग होता, आमच्या खोट्या सह्या करून. मग त्याच्यानंतर ही तक्रारी आमच्या धर्मदाय कोणी चालू. मग ह्यांनी गप्प बसले नाही. पुन्हा मग या ठिकाणी शिक्षकीच्या म्हणजे ज्योती तेलंगे ही जी मुख्याध्यापिका आहेत, म्हणजे प्रभारी मुख्याध्यापिका, कारण त्यावेळेला त्याला सेवामुक्त केल्यानंतर आम्ही सिनियर शिक्षकांना विचारलं, तुम्ही प्रभारी मुख्याध्यापक
होता का? तर प्रत्येकाने नाही म्हणून सांगितलं. नाही म्हणून सांगितल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांची सुनावणी ठेवली. सुनावणीला प्रत्येकाला बोलवलं. प्रत्येकाला बोलवल्यानंतर मुंडे नावाचा एक शिक्षक आहे, तो सुनावणीला गेला नाही. मला नको आहे म्हटला. नको म्हटल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रभारी म्हणून तेलंगणे साहेबांनी तो अहवाल पाहिला आणि अहवालावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की याच्यावर योग्य ती कारवाई करा आणि आम्हाला अहवाल पाठवा. मग आम्ही त्याच्यावर चौकशी समिती नियुक्त करून त्यांना सेवामुक्त केलं आणि सेवामुक्त केल्यानंतर जे बाकीचे शिक्षक होते त्यांना प्रभारी मुख्याध्यापक पद स्वीकारण्यासाठी आम्ही तोंडी सांगितलं, लिखी दिलं. शिक्षणाधिकाऱ्यांनी तर लिखी दिलं, परंतु ह्यांनी प्रभारी मुख्याध्यापक पदासाठी नकार दिला. नकार दिल्यानंतर सुनावणी ठेवली. सुनावणीमध्ये सुद्धा मुंडे नावाचा शिक्षक हजर झाला नाही. त्यामुळं नविलाजास्तव अंधारे मॅडम शिक्षणाधिकारी यांनी ज्योती तेलंगे यांना प्रभारी मोहचं पद दिलं. मग त्यावेळेला पुन्हा नरशिंगे यांनी पुन्हा दुसरा खेळ सुरू केला. हे सांगायचं काय पुढचा खेळ आता सारा टाइम. फक्त नरशिंगे यांनी बनवाबनवी करत शिक्षणाधिकाऱ्याला वेगळं, उपशिक्षण संचालकाला वेगळंच काही काही सांगून आमचं बरोबर नाही असं सिद्ध करण्याचा प्लॅनिंग केला. पण कोर्टानं त्यांचं सर्व फेल केलं आणि आतापर्यंत जी तेलंगी आहेत ही काम करतात. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना 3 अप्रूव्हल दिले, पण त्यांना तुमचे नोकरी तुम्हाला सस्पेंड केलंय, तुम्हाला काढून टाकलंय अशा प्रकारचे एकही पत्र दिलेलं नाही, लेखी दिलेलं नाही किंवा तोंडी सुद्धा म्हटलेलं नाही. तुम्ही कामच करा असं म्हणत गेले. परंतु एक वेगळ्या कारणामुळं, आता ते कारण इथं सांगणं जरा थोडस अवघड वाटतंय मला. एखाद्या मोहाला बळी पडून त्यांचं ऐकलं आणि एक आम्ही गरीब माणसं यांच्याच्यानं काय होतंय असं समजून तेलंगेचा पेमेंट 5-6 महिन्यानं बंद केलाय. ते विनाकारण केलेलं आहे. तुम्ही कोर्टाचा निर्णय बघा, तुम्ही वाचन बघा, टेटस्को कोणाचा आहे हे पहा. टेटस्को ज्यानं दाखल करतो त्याचा टेटस्को असतो. जैसे ते पोझिशन जिथं उभा टाकलं तिथंच उभा टाकायला पाहिजे टेटस्को मध्ये. परंतु त्यांनी त्याचा अभ्यास न करता उगाच संघटनेच्या दबावापोटी किंवा एखाद्या मोहापोटी त्यांनी तेलंगेचा पगार बंद केलेला आहे. आणि ही काल परवाच हे काही लोक जे की स्वतःला तज्ज्ञ समजणारे यांनी अभ्यास न करता गुंडगिरीच्या स्वरूपामध्ये येऊन या ठिकाणी मी किंवा संस्थाचालक कोणी त्या ठिकाणी नसताना त्या महिलेला त्यांनी धमकावलं, शिवगाळ केली आणि शिवगाळ करून एक नीच हेडमास्तर आहे असं दाखवण्याचा प्लॅनिंग केला. आणि ते प्रकरण आम्ही पोलीस मध्ये दाखल केलं. त्यांच्यावर FIR फाटलेला आहे. आम्ही त्यांची अटक होण्याची वाट पाहत आहोत. परंतु आता त्या ठिकाणीही काय होतं काही सांगता येत नाही, कारण आम्ही निव्वळ सामान्य माणसं आहोत, फार पुढे जाणारे माणसं नाहीत. आम्ही सत्याने केलेलं आहे. आमचं सारं सत्य आहे, आमचं सारं खरं आहे आणि सत्याचा विजय शेवटला होतच असतो. किती बी बनवाबनवी केली, किती बी पळवाटा काढल्या, किती बी खोटं केलं तरी खोट्याचं खोटं खऱ्याचं खरं होत असतं. मी मस्के संभाजी राघो ज्ञानेश्वर हायस्कूलला शिक्षक होतो आणि शिक्षक असताना ते हायस्कूल काढण्याचं डोक्यात आलं आणि मी हे काम केलेलं आहे आणि आता सेवानिवृत्त झालेलो आहे.